परीक्षा सुरू झाल्या आहेत किंवा काही विद्यार्थ्यांच्या सुरू होणार आहेत. घरात पुस्तकं उघडलेली आहेत. टेबलावर पेन, नोट्स, टाईमटेबल सगळीकडे हेच दृश्य दिसत असते. पण खरी धावपळ चाललेली असते ती आईच्या विचारांची. मुलांचा अभ्यास सुरू असतो आणि आईच्या मनात प्रार्थना. कारण आई म्हणून तुमचा एकच विचार असतो, माझ्या मुलाचं भलं व्हावं. तुम्हाला त्याला काही कमी पडू द्यायचं नसतं. त्याला संघर्ष करावा लागू नये असंही वाटत असतं. त्याचं भविष्य सुरक्षित व्हावं असं वाटतं आणि म्हणूनच कधी-कधी आपण जास्त बोलतो, जास्त विचारतो, जास्त काळजी करतो. पण आज आपण एक गोष्ट शांतपणे समजून घेऊया. परीक्षा फक्त अभ्यासाची नसते, ती मुलांच्या मनाची परीक्षा असते आणि आईच्या स्थैर्याचीही. मुलांना सर्वात आधी काय हवं असतं? परीक्षेच्या वेळेत त्यांना शांतता हवी असते. घरात जर आपण सतत त्यांना सूचना देत राहिलो, अभ्यास किती झाला आहे? इतका वेळ का लागतोय? शेजारचं मूल बघ, असं जर का सारखं चालूच असेल, तर मुलांचा मेंदू सतत अलर्ट मोडमध्ये राहतो. आई म्हणून तुमची प्रत्येक सूचना प्रेमातूनच असते, पण मुलांच्या मनाला ती प्रेशर म्हणून जाणवू शकते. आणि जेव्हा प्रेशर वाढतो, तेव्हा मेंदूची कार्यक्षमता कमी होते. म्हणजेच काय तर तुमचं मूल पुस्तकासमोर तर बसलेलं असतं, पण मेंदू शिकत नसतो. तो फक्त ताण हाताळत असतो. म्हणूनच आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की परीक्षेच्या वेळेस किंवा एरवीही घरात शांतता असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो मुलांच्या मेंदूसाठी गरजेचा पाया आहे. मुलांच्या मनातली सर्वात मोठी भीती कोणती असते? तर ती मी अपेक्षांवर खरा उतरलो नाही तर काय? आई म्हणून तुम्ही त्यांना धीर देऊ शकता. तू प्रयत्न कर. रिझल्ट काहीही आला तरी आपण सोबत आहोत. हे वाक्य त्यांच्या मेंदूला सुरक्षितता देतं. जेव्हा भीती कमी होते, तेव्हा फोकस वाढतो. जेव्हा तुलना थांबते, तेव्हा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला टॉपर तयार करायचे नाहीयेत. तुम्हाला इमोशनली मजबूत मुलं तयार करायची आहेत. कधी-कधी मुलं चिडतात, रडतात, अभ्यास टाळतात. आई म्हणून आपण लगेच म्हणतो, "नाटक करू नकोस." पण थांबा, तो आळस नसतो. ती अँक्झायटी असते. दररोज 10 मिनिट फक्त त्यांचं ऐकून घ्या. तुला कशाची भीती वाटते? तुला कोणता विषय जड जातो? उपाय लगेच देऊ नका. फक्त ऐका. कारण मुलांना परफेक्ट सोल्युशन नको असतं. त्यांना सुरक्षित जागा हवी असते. आई म्हणून आपण त्यांना एक दिशा दिली पाहिजे. आई म्हणून तुम्ही त्यांना एक अभ्यासाची शिस्त लावून मदत करू शकता. अभ्यासाचे छोटे-छोटे भाग करा. 45 मिनिट अभ्यास, 10 मिनिटांचा ब्रेक, किमान 7 तासांची झोप, हलका आणि पौष्टिक आहार. रात्री उशिरापर्यंत जागरण म्हणजे डेडिकेशन नाही, तो थकवा आहे. शिस्त ही ताणापेक्षा जास्त प्रभावी असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या काळात स्क्रीन टाईम मर्यादित ठेवला पाहिजे. मोबाईल, रील्स, गेमिंग हे सगळं मेंदूला इन्स्टंट डोपामाइन देतं. जेव्हा मेंदू सतत शॉर्ट्स, फास्ट कंटेंटला सरावतो, तेव्हा पुस्तकासमोर बसणं कठीण वाटायला लागतं. आई म्हणून तुम्ही काय करू शकता? मोबाईल पूर्णपणे हिसकावून घेऊ नका. पण स्पष्ट नियम ठेवा. अभ्यासाच्या वेळेत फोन दूर. रात्री झोपायच्या 1 तास आधी स्क्रीन बंद. ब्रेकमध्येही 10 मिनिटांचा डिजिटल डिटॉक्स. हा एज्युकेशन विरुद्ध एंटरटेनमेंटचा प्रश्न नाही. हा फोकस वाचवण्याचा प्रश्न आहे. मुलांना समजावून सांगा. आपण काही दिवसांसाठी स्क्रीन कमी करूया. जेणेकरून तुझा मेंदू पूर्ण ताकदीने अभ्यास करू शकेल.
तेव्हा त्यांना शिक्षा वाटत नाही, तर आई माझ्या भल्यासाठीच सांगत आहे, हे पटतं. आणि जेव्हा मुलांना तुमचा हेतू समजतो, तेव्हा ते विरोध कमी करतात. परीक्षा काही दिवसांची असते, पण त्या दिवसात तुम्ही दिलेली साथ त्यांच्या आयुष्यभराच्या भावनिक सुरक्षिततेचा पाया बनते. तेजस्विनी आई ती नसते, जी फक्त यश मागते. ती ती असते, जी मुलांना मजबूत बनवते. मार्क्स विसरले जातील, पण त्या दिवसात आईने दिलेला आधार कधीच विसरला जाणार नाही. आज एक निर्णय घेऊया. मी माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी घेईन, पण त्याच्या मनाची अधिक काळजी घेईन. कारण मजबूत मन असेल, तर भविष्य आपोआप मजबूत होतं. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल, तर तो इतर तेजस्विनी आईपर्यंत नक्की पोहोचवा.